नमस्कार. श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आले नवीन बिझनेस. इथं आपण काकडी, टोमॅटो, कांदा आणि उकडलेला बटाटा स्लाईस करून घ्यायचे आहेत. बारीक बारीक स्लाईस करायचे आहेत. काकडी घेताना ना शक्यतो जाडसर काकडी घ्या. टोमॅटो पण थोडे जरा मोठे घ्या, अगदी छोटे छोटे घेऊ नका. आता काय करूया, आता इथं पसारा आहे कारण आमचा बिझनेस सुरू असतो. 2 बटाटे स्मॅश करून घेऊया. 2 बटाटे कृपानं स्मॅश केलेले आहेत. आणि आता यामध्ये थोडंसं लसूण पेस्ट, आलं पेस्ट जरा जरा घातली, अगदी लाल तिखट थोडंसं घातलं आहे, गरम मसाला जरा घातलेला आहे, अंदाजे इथं आम्ही घालतो सगळं पटपटपट. त्याच्यानंतर मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि कोथिंबीर घातली आहे आणि मीठ घालायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे की आपलं मसाला टोस्टचं सारण तयार होणार आहे. नेहमी खाऊन बघायचं, जरा असं कमी जास्त काय पदार्थ वाटला तर तिथं लगेच घालायचा. इथं आता आपण ब्रेड घेणार आहोत. ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुदिन्याची चटणी लावायची आहे. पुदिन्याची चटणी एकदाच करून ठेवायची की 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित चांगली राहते. ते आपण पुढं बघूया, दाखवणार आहे मी कशी करायची ते. आता काय करूया, जे सारण आपण घेतलं होतं बटाट्याचं ते आपण सगळं त्याच्यावर लावूया आणि चटणीची बाजूचा ब्रेड आहे तो त्याच्यावर घालूया. वरनं परत बटर लावूया. आता हे आपण टोस्ट करणार आहोत, तर त्याच्यासाठी आधी टोस्टर बघा की ह्या कंपनीचा टोस्टर आम्ही घेतला. 4 का 4,500ला कृपाला बसला आहे. ऑनलाईन घेतला आहे तिनं. तर आता तो पहिला आपण प्रीहीटला ठेवायचा आहे. 1 मिनिट 2 मिनिट प्रीहीट करायला आपण बटन लावूया. आता हा ब्रेड मी दाखवते की आमच्या इथं हा ब्रेड मिळतो. ह्याच्यापेक्षा मोठी साईज पण आहे. आम्ही लहान आणतो कारण जेवढं लागेल तेवढंच वापरायचं. मोठं आणलं तर खूप वाया जातं. 35 रुपयाला साधारण तो ब्रेड बसतो. आता काय करूया, थोडंसं बटर खाली लावूया आणि आपला टोस्ट त्याच्यामध्ये ठेवूया. आणि मॅक्झिममलाच आम्ही सगळं ठेवतो. खाली जे बटन आहे ना ते मॅक्झिममला करून ठेवायचं आहे. आणि 7 ते 8 मिनटामध्ये एकदा बघायचं, 5-6 मिनटांना आपला टोस्ट झाला आहे का. आणि हे करत ठेवूया. आता आपण पुढचं सँडविच बघूया. टोस्टरवर करा. गॅसचा आपल्याला इथं कुठंही वापर करायचा नाही. छान बिझनेस आहे हा. आता आपण दुसरा प्रकार किंवा सँडविच बघतो आहे की व्हेज टोस्ट. याला परत बटर लावून घेऊया, पुदिन्याची चटणी लावून घेऊया दोन्ही ब्रेडला. आणि आता मगाशी आपण जे सगळं स्लाईस कटिंग केलेलं आहे, आता ह्याला आपल्याला कटिंग करायचं फार महत्त्व आहे. काकडी, टोमॅटो, गाजर, बीट बिलकुल वापरायचं नाही. हे 4 पदार्थावरच हा बिझनेस करायचा. तुम्हाला वापरायचे तर वापरू शकता, पण टेस्टमध्ये थोडा फरक पडतो. बाहेरच्यासारखा हवा असेल तर ते दोन्ही वापरू नका. आता काय करायचं, आता आम्हाला थोडंसं कटिंगला प्रॉब्लेम येतो म्हणून आम्ही आधीच पेपर खाली घालून ठेवतो, कारण हे आपण शिकत जातो, नवीन बिझनेस करतो तेव्हा. आता खाली पहिल्यांदा टोमॅटो लावून घेतो आहे. तुम्हाला जसं लावायचं आहे तसं ते वर खाली तुम्ही तुमच्या यानं लावलं तरी चालेल. मी नेहमी पहिला टोमॅटो लावते, वर काकडी लावते. आता कृपा हे करते आहे, ती पण नवीन नवीनच गोष्टी शिकते आहे. कारण सँडविचेस बऱ्यापैकी मी करते आले की. वर परत बटाटा आहे उकडलेला, तो घालायचा आहे. उकडलेला बटाटा नेहमी वापरा, फार सुंदर टेस्ट येते. उकडलेला बटाटा, कांदा हे सगळं घालायचं आहे. आता काय करायचं आहे, त्याच्यावर आपण मसाला घालायचा आहे. वर मसाला सगळा स्प्रिंकल करायचा आहे. मसाला सगळीकडे घालून झाला की मेयोनीज घालायचं आहे. मेयोनीजचे पण मोठे मोठे किलो मिळतात, ते आणा म्हणजे परवडतं. आणि अशा बॉटलमध्ये भरायचं आहे. पार्सल असेल तर चीज आतमध्येच घालायचं. असं चीज असं सगळीकडं छान भरपूर घालून झालं की सॉस घालायचा आणि वर आपला दुसरा ब्रेड लावायचा. चटणीचा साईज आतमध्ये. इथं आता आपलं काय झालं आहे, मस्त मसाला टोस्ट तयार झालेलं आहे. रंग तर बघा कसला सुंदर आलेला आहे.
आता कटिंग करणं हा थोडंसं आमचं पहिला खूप टास्क होत होते, की सवय नाही आहे कटिंगची, कारण का सँडविच हा प्रकार आम्ही बिझनेससाठी कमी केला होता. पण हा आम्ही या ह्याच्यात का ठेवला आहे, तर गॅसचा वापर म्हणजे करायला लागत नाही म्हणून हा मेनू आम्ही इथं आवर्जून घेतला आहे, कारण गॅस खूप महाग झाला होता जेव्हा आम्ही नवीन बिझनेस सुरू केला तेव्हा. परत आता व्हेज सँडविच पण तसंच कट करूया, त्याचाही आम्हाला थोडं अवघड जातं आहे, पण करून करून गोष्ट येती. त्यामुळं आम्ही असं 4 ह्याच्यातच व्हेज सँडविच पण कट करतो आणि हा कागद आहे ना असाच प्लेटमध्ये ठेवतो. पार्सल असेल तर वर असं घालतो आणि पार्सल करून देतो. थोडंसं आपल्याला त्याच्यात काम करायला लागतं. आता पुढचं सँडविच मी करायला घेतलेलं आहे. 2 प्रकार आपले झालेले आहेत. आता पुढचं सँडविच आपण ग्रिल सँडविच करणार आहोत, तर ते परत तसंच आहे, बटर आणि 3 लेअर आहेत ह्याला बरं का. त्यामुळं आपण काय करूया, 6 ब्रेड इथं आपल्याला लागणार आहेत. सॉरी 3 ब्रेड लागणार आहेत. 2 करायचे होते म्हणून मी 6 म्हटलं, पण 3 एका सँडविचला ब्रेड लागणार आहेत. खाली मी पहिला सगळे टोमॅटो लावून घेते आहे, त्याच्यानंतर काकडी लावते आहे, मसाला वर घालणार आहे आणि मेयोनीज हा पहिला लेअर आपला होणार आहे. मी तुम्हाला मुद्दामून हे का दाखवते आहे, की हा एखाद्या मैत्रिणीला किंवा मैत्रिणीचं असं नाही, तरुण म्हणजे तरुण मुलं आहेत, तरुण मुली आहेत, की त्यांना काहीतरी करायचं आहे, बिझनेस करायचा आहे, पण आत्ताच्या काळात गॅसची प्रचंड टंचाई आहे, महाग आहे. तर हा बिझनेस तुम्ही घरातनं सुरू करू शकता, टेक अवे करू शकता, छोटंसं, आणि ह्याला काही खूप जास्त लागत नाही. दारात येऊन लोक नुसतं उभ्या उभ्या खाऊ शकतात, भांडी घासायचा प्रश्न नाही आहे. त्यामुळं अतिशय सुंदर बिझनेस आहे सँडविचेसचा. खूप घाट पण होत नाही, सगळं कोरडं कोरडं आहे बघा. वर आता आपण बटाटा लावूया आणि कांदा लावूया. आता इथं तुम्हाला जर घालायचं असेल, फक्त आता आमच्याकडं कसं होतं, की खूप पदार्थ आहेत त्यामुळं मी कोबी घालत नाही, कारण मला खूप पावभाजी करायची आहे, सँडविचेस करायचे आहेत, आलू पराठाला करून द्या. त्यामुळे आता कोबी जर ह्याच्यात घालायचा तर तो पण परत जर नाही तेवढा बिझनेस झाला तर वेस्ट जातो. त्यामुळे मी इथं कोबीचा वापर करत नाही आहे. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता आणि शिमला मिर्च पण घालायची असेल तर घालू शकता. परत सगळा मसाला घालायचा आहे व्यवस्थित आणि वर आता आपण चीज घालणार आहोत. खाली आपण काय केले, मेयोनीज घातलं, दुसऱ्या लेअरला 2 पदार्थ ठेवून भरपूर चीज घालायचं आहे, वरनं ब्रेड दुसरा लावून टोस्ट करायला टाकायचं आहे. असं आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे. आम्ही 4 ते 5 प्रकारची सँडविच ठेवलेली आहेत आणि आहे बऱ्यापैकी छान रिस्पॉन्स आहे. तर मी म्हटलं तुम्हालाही का नाही दाखवायचं, अतिशय सुंदर बिझनेस आहे, आटोपशीर आहे, तरुण मुलांना, मुलींना आणि बायकांना, माझ्यासारख्या वयाच्या मैत्रिणींनासुद्धा करण्यासारखा आहे. परत वर आपण काय करूया, बटर लावूया, इकडं बटर लावूया आणि टोस्ट करायला टाकूया. ग्रिल सँडविच आपलं तयार झालेलं आहे. ग्रिल करायला गेलेलं आहे आत. म्हणजे आता आपण पुढचं काय करतो आहे, आता हे काही आम्ही विकायला ठेवलेलं नाही आहे, पण तुम्ही नुसतं जर सँडविचचा बिझनेस करणार तर हे मस्त सँडविच आहे बरं का. तर हे सँडविच आहे जॅम सँडविच किंवा जॅम टोस्ट. बटर लावून घ्या आणि घरात जॅम होता आणि हे आवडतं आम्हाला सगळ्यांना, म्हणून मग मी म्हटलं का नाही दाखवायचं. तर छान एक वेगळं टोस्ट आहे, जॅम टोस्ट. लहान मुलांना खूप आवडतं, किंवा आपण पण कधीतरी सकाळी ना नुसतं जॅम टोस्ट करून खाल्लं, खूप छान वाटतं. तव्यावर, आता तुमचं बिझनेस नाही करायचं आहे, तव्यावर तुम्ही भाजू शकता. हे पण असंच करायचं आणि वर बटर लावून टोस्ट करायला ते आत जाणार आहे. इथं आपलं आता काय करूया, ग्रिल सँडविच झाले का बघूया. मस्त ग्रिल सँडविच झाले आणि पुढचे सँडविचेस आता आपण करायला ठेवूया. नवीन नवीन असताना ते काढताना थोडंसं आपल्याला जम्बलिंग होतं, कटिंग करताना त्रास होतो. हे सगळ्या गोष्टी तर बघा, परत मी पेपर खाली घातला आहे, कारण थोडंसं आम्हाला नवीन आहे सगळ्या गोष्टी, त्यामुळं मी खाली ह्यांना पेपर घालायला लावतेच. आता काय झालं, बुधवार होता आणि बुधवारी आमच्याकडं थोडं कस्टमर कमी असतं, म्हणून मग आम्ही काय केलं, आम्हीच आता पार्टी करूया म्हणलं आमच्याच कॅफेला, म्हणून फ्राईज तळून घेते आहे.
तुम्ही सँडविचेस बरोबर फ्राईज ठेवू शकता, कॉम्बो करू शकता. छान आयडिया आहे ती पण. म्हणजे पुढची आयडिया दिली आहे. हे विकत मिळतात, आणायचे, कस्टमर आला की काढायचे डिफ्रीजमधनं, तळायचे आणि द्यायचे. आता काय करूया आपण, पुदिन्याची चटणी पण एक जाता जाता बघून घेऊया. खोबरं घेतलं, ओलं खोबरं, थोडे जिरे घालायचे. त्यामध्ये आता आपण 4-5 मिरच्या, एखादाच लसूण पाकळी आणि 1 पाव इंच आलं घातलं आहे. साखर घाला थोडी, छान चव येते, आणि मीठ घालायचं आहे. आणि इकडं कोथिंबीर, पुदिना मी धुवून घेतलं आहे. मी सगळं अंदाजे घेते, मी असं परफेक्ट काय हे करत नाही. माझ्या अंदाजाने मी पुदिना, कोथिंबीर घेतले. कोथिंबीरच्या काड्या असलेला जास्त कोथिंबीर मी घेतलेली आहे. चटणी करायला त्याचा रंग आणि हे पण छान येतं. अर्ध लिंबू पिळलेला आहे आणि सगळं छान मिक्सरवर थोडंसं पाणी घाला आणि मिक्सरवर फिरवा की तुमची पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. ती चटणी तुम्ही 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता. खूप पातळ करू नका, कारण काय होतं की खूप पातळ केली तर तुमचा ब्रेड ओला होतो. त्यामुळं थोडी घट्टसर ही चटणी असते. तुम्हाला जर मसाला टोस्टबरोबर द्यायची असेल ही चटणी, तर काय करा, थोडं पाणी घालून तिथं पातळ करा आणि वेगळी पॅक करून द्या. आणि ही 3-4 दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता मस्त बुधवार होता म्हणून आम्ही हा प्रोग्राम केला. बुधवारी आमच्या कोल्हापुरात फक्त तांबडा पांढरा जोकपाट, म्हणजे बुधवारी लोक खूप नॉनव्हेज खातात, त्यामुळं कॅफेला थोडी गर्दी कमी असते. हे 4 ते 5 बुधवार आम्ही ऑब्झर्व केलं. ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजेत. बघा, मस्त जॅम सँडविच दिसते पण देखणं आणि चवीला पण सुंदरच लागतं. अशी सगळी 4-5 प्रकारची सँडविच केलीत. मी म्हणलं ना, थोडंसं कटिंगला आम्हाला जरा हे होतं, कटिंगची प्रॅक्टिस करायला लागते, खालीपर्यंत कट व्हायला पाहिजे. मसाला टोस्ट कट केला आहे हा. सँडविचेस चवीला खूप सुंदर होतात, अप्रतिम होतात. बिझनेस करायचा आहे, करून बघा. गॅस अजिबात लागत नाही. गॅसच्या टंचाईला किंवा गॅसचे तुम्हाला टेन्शनच राहणार नाही आहे. फक्त एक मस्त 4-5 हजारचं टोस्टर घ्या आणि घरातनं बिझनेस सुरू करा. टेक अवे सुरू करा किंवा तिथंच 1-2 छोट्याशा खुर्च्या टाकल्या दारात की लोक येऊन खाऊन जाऊ शकतात. त्याला काही खूप काही हे लागत नाही. त्यामुळं ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांनी हा नक्की करायला चांगला ऑप्शन आहे. असं आम्ही मस्त बुधवारी आमच्याच कॅफेमध्ये आमचेच सँडविचेस आम्ही एन्जॉय केली आणि तुम्हाला एक नवीन बिझनेस मी आयडिया पण दिली. आपण पुढं बघूया की मेनू कार्डमध्ये बघूया. साधारण जे किंमत आहे त्याच्या निम्मं आपल्याला कॉस्टिंग पडतं. व्हेज ग्रिल सँडविच किंवा व्हेज ग्रिल सँडविच, व्हेजचीच 50 आहे, ग्रिल सँडविच 70 आहे. तर तिथे तुम्हाला 35 ते 40 रुपयापर्यंत खर्च येतो. जेवढं MRP आहे त्याच्या निम्मं साधारण कॉस्टिंग बसतं. हे सगळे आपले प्रकार आहेत. हे आमचं कृपा पावभाजी सेंटरचं मेनू कार्ड आहे. कॉम्बोज पण आहेत, तुम्ही सँडविचचा कॉम्बो पण ठेवू. जरा जरी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे काय होईल, खरंच कोणाला गरज असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि असेच माझे व्हिडिओ बघा. चला आपण काय करूया, परत भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा, बाय बाय.